महेश दादा तिथं थांबलेला वैयक्तिक कुस्ती मारुती आबांची नाही का अरबाज शेख पहलवान मुंगी अजून कोणी म्हणण्यावर जावा की मामा खुलताबाद जावाकडे घ्या मामा काय एटीएम घेऊन आलाय की काय काय काकडा असे एक गोष्ट आहे की तिथं सगळं रोखीनं होतं तुम्ही कुसला त्यांचा थांबा नाही तर हॉटेलात ना जेवून जातात ठेव टिपून म्हणणारे सुद्धा कमी नाही पण इथं व्यवहार रोखीनं व्यवहार आहे त्याच्या दुकानातही व्यवहार रोखी नसतो त्या दुकानात गिराईक कमी असतं तालमीतही गिराईक कमी असतं कारण व्यवहार सोन्याचा आहे बसले त्यांना लागल मध्ये खेळा आखाड्यात घ्या आता सर्वांनी सहकार्य केलं शांतता राखली साऊंड सिस्टम वालीने सुद्धा आवाज जातात जरा आता बरा दिला त्याच्यासाठी मनापासून आभार कुस्ती कमिटीनं संयोजन आणि नियोजन चांगलं केलं तिकडा अरबाजनं ताबा घेतला सुलतानचा त्या गावचा पोरगा अरबाज आणि एकच्या डावाची पकड सुंदर बचाव केलाय त्यासाठी टाळ्या पाहिजेत टाळ्या करा चांगली कुस्ती प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख आपण युट्यूब वर पाहता एकच्याक मध्ये मारतोय एकच्याक डाव धोकादायक डाव आहे चालू सीझनला 2 जणांचा प्राण गेलाय अगदी बरोबर ही कुस्ती जर निकाली झाली तर विठ्ठल रस्ता रस्तेकडून 100 रुपये बक्षीस कुस्तीसाठी जाहीर झाला बक्षीस देणारी माणसं टाळली आहे या कुस्तीला एक तुपारी परिवार दावा घेतला सुलतान दादा परिवार यांचे पिताश्री गीतांना परिवार यांच्याकडून कुस्तीला सुद्धा 100 रुपये बक्षिसाला जर निकाली झाली तर कुस्ती म्हणजे महाराष्ट्राचा जीव की प्राण अरे आता आखाड्या 11व्या वर्षी शपथ घेऊन 16व्या वर्षी तोरणागड ताब्यात घेतला छत्रपती शिवरायांना लहान वयात कुस्तीचं ट्रेनिंग दिलं होतं पुण्यामधील त्यांच्या घराचं नाव तुम्हाला माहित आहे लाल महाल नाव ते लाल महाल का होतं तर तिथं लाल माती टाकली होती मर्दानी खेळ शिकण्यासाठी कुस्ती आणि शस्त्रास्त्र कला तिथं लाल मातीत खेळणाऱ्यांचा वावर होता आणि त्याच लाल मातीत खेळणाऱ्या मर्द मावळ्यांनी शिवबाच्या हाकेला ओळ दिली आणि जगातली लढाईची सगळे रेकॉर्ड मोडली पावनखिंडीतून सुटका असा लढा कुठं झाला नाही अफजल खानाचा वध असेल शाहिस्ते खानावरील हल्ला असेल आणि गणवी काळाची उच्च कोटी आग्र्याहून सही सलामत सुटका आपल्या मुलासकट आणि त्यांच्या बरोबर जेवढे काही अंगरक्षक होते त्यांच्या सकट 350 वर्ष झाली सगळे अंदाज चाललेले आहेत की शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले कसे ज्या औरंगजेबानं सख्या भावाला सोडलं नाही त्याने शिवाजी महाराजांना सोडलं कसं हा पैलवानाचा इतिहास आहे आणि म्हणून शाहीर किसनराव हिंगे असं म्हणतात वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात जात ही आमुची पहा चालून पाने आमच्या इतिहासाची असा पैलवानाने असा त्यांचा इतिहास सांगावं तेवढं कमी आहे आणि त्यांचे वारसदार आपण पूर्वजांनी आपल्यापर्यंत कुस्ती आणून सोडली आहे आपण ती पुढच्या पिढीला द्यायची आहे आपलं ते कर्तव्य आहे याचं पुस्तक नाही अशी कुस्ती अगदी कुस्ती मार्मिक शब्दात शिवरायांचा जगून इतिहास सांगितला सर्वांना खरोखर लाल मातीच्या कणाकणातून सुगंध देवाला मा जिजाऊ पेटे राजा शुभा जन्मला मा जिजाऊ पेटे राजा शुभा जन्मला शिवनेरी किल्ला पावन झाला या शिवनेरीला मा जिजाऊ पेटे राजा शुभा जन्मला मा जिजाऊ पेटे राजा शुभा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी घेऊन करायचा राजांचं नाव घेतल्यानंतर अंगात रोमरोम तयार होतो इतिहास सांगत होते त्या कोंढाणा किल्ल्याचा कोंढाण्याची मोहीम आखली त्या राजानं आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण देण्यासाठी
तानाजी मालुसरे राजाकडे गेला. तानाजीच्या कानावर तो खऱ्या असताना ती कुजबूज ऐकू आली. तानाजी काय म्हणायला लागला, राजा कोंडाण्याची बहीण नाही हाती घेणार. राजा काय म्हणाले, अरे ताना तू एवढा टिकला, तुझ्या घरी शुभकार्यात ते ऐकून घे. तानाजीने काय शपथ घेतली, काय शपथ घेतली, गुलाबराव आधी लगीन कोंडाण्याचं मग कुस्ती. अरे चांगला सतरा कुस्ती दारवा सोखले म्हणा. अरे कधी खिशामध्ये हार होता, त्यांनी सुद्धा नाहीतर भोरट्या गाईला मया बारेन तसं नको. अरे त्यांनी खिशामध्ये लक्ष दिला. कोरडे मयान उपाशी निजग बाया तसं नको. भेद नाही, खऱ्या अर्थानं भारत एकाच